दौंडखोर महावितरणचा गलथन कारभार, शेतकरी करणार आमरण उपोषण. दौंड तालुक्यातील खोर मुकदमवाडी येथे शेतकऱ्यांचा एकाच शेतात बेकायदेशीर 3 ते 4 महावितरण पोल रोवत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी दौंड तहसीलदार, यवत पोलीस स्टेशन व महावितरण या कार्यालयाकडे केली आहे. परंतु आमच्याकडे महावितरण दुर्लक्ष करत आहे, शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले. आमच्या शेतात 2 वेळा खांब उभे करण्यास आमचा विरोध आहे. 11 केव्हीच्या लाईनमुळे घराला मोठा धोका निर्माण होत आहे. ही विद्युत प्रवाहाची लाईन थांबवली नाही तर आम्ही शेतकरी आमरण उपोषण करणार असल्याचे बोलताना सांगितले. सचिन बाळासाहेब चौधरी, राहणार मुकदमवाडी, दौंड तालुका, दौंड जिल्हा, पुणे. एकाच गटामध्ये 6 पोल इथे रवलेले आहेत आणि नारळाची झाडे असल्यामुळे पाऊस काळात करंटचे दक्षता नाही का कोण घेणार, आणि वस्तीतील लोकांना वेठीस धरून ही मनमानी कारभार चालू आहे. हा तात्काळ थांबावा, नाहीतर आम्ही आमरण उपोषण करणार आहे. सिद्धाबापू गरदडे, आम्हाला ते शिकार बांधायचं, त्या शिकारावरून लाईन चाललेली. मग ते शिकार बांधल्यावर लाईन कशी काय त्यातून जाणार आहे? मग ते शिकार बांधल्यावर तो गौंड्यांना याला करंट बिरण लागल्यानं हा शिकार तिथं बांधायचं आम्हाला. शिकारावरून लाईन चालली आहे. तुम्हाला अडचण काय आहे नेमकी? मग अडचण आम्हाला पहिलं काय करायचं? मग माझे नाव पांडुरंग हरिभाऊ चौधरी, राहणार खोर मुकदमवाडी. आमच्या वाडीमध्ये ओके टॉप ह्या कंपनीसाठी जी लाईट नेण्यात येत आहे ती बेकायदेशीररित्या त्या लाईनचं काम चालू आहे. ती लाईन आमच्या शेतातून जात आहे आणि महावितरणचे अधिकारी आणि कंपनीचा मालक हा वाडीतील लोकांना दमदाटी करून, दबाव निर्माण करून या ठिकाणी लाईट नेण्याचं काम करत आहे. जर ते महावितरणने त्वरित काम हे नाही थांबवलं तर आमच्या वाडीतील सर्व नागरिक आमरण उपोषण करणार आहेत. माझं नाव विजय अरुण चौधरी. आमच्या वस्तीतून जी चाललेली लाईन आहे ती ओके टॉप कंपनीने चालवलेली लाईन, ती एकदम घरांच्या शेजारून नारळांच्या झाडांच्या वरून चाललेली आहे. माझ्या घराच्या शेजारी घरापासून 1-2 फूट अंतरावरतीच पूल रवून ते लाईन नेत आहेत. तसेच प्रशासन किंवा ते महावितरण सेवाचे लोक, ते त्यांना आम्ही किती वेळा कळवलं तरी पण ते त्याच्यामध्ये काहीच बदल करत नाही आहेत. ते बळजबरीने ही लाईन चालवलेली आहे. तरी पण गेल्या वर्षी माझ्या घराच्या वरून पहिली एक लाईन गेलेली आहे सिंगल फेज, तर त्याला विजेचे म्हणजे पावसाळ्यात वीज गासल्यामुळे घरातील सर्व उपकरणे जळाली होती. आणि आता ही दुसरी चाललेली लाईनसुद्धा घराच्या जवळूनच चाललेली आहे आणि घराच्या शेजारी पूर्णपणे सगळे 5 ते 6 मोठे नारळाचे झाड आहेत की जेणेकरून ते खांबाच्या उंचीचे आहेत. त्याच्यावरून ते लाईन चालवलेले आहे. ते बोलतात की आत्ता आम्ही लाईन नेतो, नंतर ती झाडं काढावी लागतील. तर असा त्यांचा एक मनमानी कारभार चालू आहे. त्याला आमचा पूर्ण ग्रामस्थांचा वस्तीतील विरोध आहे. तरी तसे न झाल्यास आम्ही आमरण उपोषण करू. माझे नाव नाना भाऊसाहेब चौधरी, खोर मुकदमवाडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे. MSCBच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारे आम्हाला शेतकऱ्यांना विश्वासात न घेता ओके टॉप कंपनीला परवाना दिला. पूर्वीची लाईन नेली असताना त्या ठिकाणी परत दुसरी नवीन लाईन टाकून त्यांचा हा मनमानी कारभार चालू आहे. ह्या कारभारामुळे आमच्यावर अन्याय होते. पोलीस डिपार्टमेंटची दहशत निर्माण करून आमच्या अन्याय करायचा प्रयत्न चालू आहे. पोलीस प्रोटेक्शन मागून खांबरवण्याचा प्रयत्न चालू आहे त्यांचा. परंतु आम्ही ते कोणत्याही प्रकारे तसं होऊन देणार नाही. तसं झालं तर आम्ही आमरण उपोषण करणार आहे. कारण आम्ही वेळोवेळी त्यांना अर्ज द्यायचा प्रयत्न केला आहे, तोही त्यांनी स्वीकारला नाही. अशा प्रकारचे आमच्याकडे त्याची प्रिंट आहे. आम्ही पोस्ट होऊन त्याला बाय पोस्ट केले. अर्ज कोणाकोणाला केलेत? अर्ज आम्ही तहसीलदार, BDO, MSCB आणि पोलीस स्टेशन ह्या 3-4 ठिकाणी आम्ही अर्ज दिलेले आहेत. पण ह्या माणसांनी आमचे अर्ज MSCB साहेबांनी काल परवा स्वीकारला नाही. अर्ज द्यायला गेलो तर तो स्वीकारत नाही, म्हणतो मला अर्जाची गरज नाही. मी त्याची एवढी मनमानी कारभार आहे की तो दहशत निर्माण करतो आहे. ह्याशिवाय DP कोणत्याही प्रकारचा फ्यूज नाही, त्याचं मात्र त्याला काळजी नाही. त्याला फक्त काळजी त्या ओके टॉप कंपनीला लाईट पुरवण्याची आहे. परंतु त्या ओके टॉप कंपनीचा मालक येऊन आम्हाला सांगतो की आमच्या जिल्हा परिषदचा रस्ता आहे, मी त्या रस्त्याने लाईन येणार आहे. रस्त्याच्यामध्ये आमची गेलेली जमीन आहे, शेतजमीन, आमचा असणारा 7-12 तेवढा भरत नाही. तो कोण भरून देणार? ह्याशिवाय त्यांनी त्याच्या जिल्हा परिषदच्या जागेमध्ये स्वतःचं कंपाऊंड टाकले, नारळाची झाडं लावलेत. त्या ठिकाणाहून आज ST आली तर पुढून दुसरी गाडी जात नाही. त्याच्यामुळे ती गाडी न गेल्यामुळे आमचे लहान लहान मुलाच्या शाळेत येणं जाणाऱ्या कधी ॲक्सिडेंट होऊ शकतो. शाळेची ST आली तर दुसरी मोटरसायकलवर तिथे बसत नाही. म्हणजे एवढं शासनाने निदर्शनास आणून द्यायचा आम्ही प्रयत्न केला तरी ती कोणत्याही प्रकारचं आमचं ऐकून घेतलं जात नाही. ह्याशिवाय दौंडमधून लाईट आलेली आहे, आम्ही ती लाईन त्यांना वापरण्यास द्यायला तयार आहोत.
त्याच्या पाठीमागं 5-6 पोल टाकून ती मेन लाईन वापरा म्हणलं तरी त्या अधिकाऱ्यांना फक्त पैसे खाण्यासाठी त्या कंपनीच्या मालकाला ते सपोर्टिंग करतायत आणि तो मालक येऊन त्या टकेगिरी करतोय, विनाकारण येऊन लोकांना दमदाटी करतोय, रस्त्यात भेटले कॅमेरे ते चालू करतोय, म्हणतोय मी चोरी चाळ करीन, काय करीन, तुमच्या शेतकऱ्यांना मी इथं जगू द्यायचो नाही, असं नाही तसं नाही, वेगवेगळ्या प्रकारे त्याची आररावीची भाषा असते, कुणी भेटले कुणापाशी वेगवेगळं बोलतोय.